झाले तर स्पष्ट आहे त्याचं नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार किती मतांचं मताधिक्य तुम्ही मिळवलंय आणि समीर नलावडेंना किती लीड आहे? एक नंबर वॉर्डमधनं मला 444 मतं मिळाली आहेत आणि समीर नलावडेंना 368 मिळाली. यामध्ये मताधिक्य किती तुम्हाला मिळालंय? पहिल्या 134 मताने मी विजयी झालेलो आहे आणि समीर नलावडेंना 4 मताचं लीड आहे. यापूर्वी तुम्ही एकदा निवडणूक लढवली होती, मात्र यानंतर पहिल्यांदाच भाजपमधून निवडणूक लढवताय आणि विजयी ठरलाय. काय प्रतिक्रिया वाटते? नक्कीच खूप आनंद आहे. आनंद आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी ठरलायत. यापूर्वी सुद्धा तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलंय. काय प्रतिक्रिया पहिली? पहिलं प्रतिक्रिया चांगली आहे आणि आज मला खूप आनंद होतो आहे. जनतेने मला याही वेळी राणेसाहेबांवर म्हणा किंवा माझ्यावर नगराध्यक्ष साहेबांवर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी जनतेची आभारी आहे. धन्यवाद म्हणते. तुमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांना किती लीड मिळालं आहे? त्यांना 90चं लीड मिळालं. हां, आणि परत दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही नगरसेविका म्हणून आता विजयी झालाय, सभागृहात जात आहे. काय वाटतंय तुम्हाला याचबद्दल? त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. परत मला जाण्याची संधी मिळाली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन, कारण गेल्याही 5 वर्षात मी चांगल्या प्रकारे कामं केली आहे. आताही मी ते जे राहिली आहेत कामं ते नक्कीच पूर्ण करण्याचा आणि राणेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी त्यांचा साथ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 3 मधून विजयी ठरला आहे. पहिल्यांदाच कणकवली नगरपंचायतमध्ये तुमची एंट्री झाली आहे. काय प्रतिक्रिया वाटते? सर्वप्रथम तर सर्व मतदारांचे आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विजयी केला, त्यासाठी त्यांचे शतशः आभार. त्यानंतर जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी विश्वास ठेवून मला आज ही जी संधी दिली त्यासाठी त्यांचे आभार. आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जे समीर नलावडे त्यांनी विश्वास ठेवून मला संधी दिली, त्यांचे पण आभार. बस जनतेला मी एवढं सांगेन की मला विजयी केला त्यासाठी तुमचे शतशः आभार आणि तुमच्या सेवेसाठी मी कायम. निवडणुकीत तुम्ही विजयी ठरलायत. सलग तुमचा विजयाची तिसरा विजयाचा तुम्ही परंपरा कायम ठेवली आहे. काय प्रतिक्रिया आहे? कार्यकर्त्यांचे अभियानात आणि संदेश पारकरांनी जो विश्वास टाकला तो सार्थकी लावणार. संदेश पारकरनं तुमच्या प्रभागामध्ये कितीचं मताधिक्य? एवढंच मिळालेलं मला, आम्हाला जेवढं मिळालं. किती? तुम्हाला किती? तुम्हाला किती? 85. दोघांनाही 85चं मताधिक्य राहील. ओके. माझे लोकांनी जो विश्वास माझ्यावर टाकला सांगू शकत नाही. आम्ही प्रभाग क्रमांक 6 ला आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे आणि मी आणि यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रत्येकाच्या सुखदुःखात असतोच, सहभागी असतो. त्यामुळे लोक माझ्यावर राहणार एवढी गॅरंटी. तुमचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरल्यानंतर सुद्धा असेच आनंदाश्रू तुमच्या डोळ्यात तरळले होते. आता पण तुम्ही आनंदाश्रू काढताय. काय म्हणजे काय तुम्हाला वाटतंय? लोकांनी मी केलेल्या कामाची पोचपावती दिली. काय प्रतिक्रिया? हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा. ह्या वार्डमध्ये जास्त पैसे वाटून पण लोक पैशाच्या जीवावर राहिली नाही. हा माणुसकीचा विजय झाला आहे. किती मतं तुम्हाला पडली? मला 368 मतं पडली आहेत. आता समोरच्या उमेदवाराला 324 मतं पडली. मताधिक्य किती राहिलं आहे तुम्हाला? 44चं मतं. आणि संदेश पारकर यांना त्या प्रभागामध्ये मताधिक्य किती मिळालं? 22. आहे त्याचं नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार किती मतांचं मताधिक्य तुम्ही मिळवलंय आणि समीर नलावडेंना किती लीड आहे? एक नंबर वॉर्डमधनं मला 444 मतं मिळाली आहेत आणि समीर नलावडेंना 368 मिळाली. यामध्ये मताधिक्य किती तुम्हाला मिळालंय? पहिल्या 134 मताने मी विजयी झालेलो आहे आणि समीर नलावडेंना 4 मताचं लीड आहे. यापूर्वी तुम्ही एकदा निवडणूक लढवली होती, मात्र यानंतर पहिल्यांदाच भाजपमधून निवडणूक लढवताय आणि विजयी ठरलाय. काय प्रतिक्रिया वाटते? नक्कीच खूप आनंद आहे. आनंद आहे. प्रभाग